नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज तुमच्यासोबत 5 रांगोळ्या शेअर करणार आहे आणि खूप सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या अशा या डिझाईन्स आहेत. तर सर्वांनी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला सगळ्या डिझाईन्स आवडतील. सर्व डिझाईन्स तुम्हाला बनवायलाही येतील अशाच डिझाईन्स आहेत. सोप्या आहेत आणि पटकन होणाऱ्या पण आहेत. तर आपली पहिली जी डिझाईन आहे ती 5 ते 5 टिपक्यांमध्ये आपण बनवणार आहोत. आजची डिझाईनही आपण स्वस्तिकमध्येच बनवणार आहोत. ह्या डिझाईनमध्येही आपण स्वस्तिकच पाहतोय पहिल्यांदा. कालच्या डिझाईनमध्येही आपण स्वस्तिकची डिझाईन पाहिली होती, जी पहिली होती ती, आणि आजही आपण तशाच टाईपमध्ये पाहतोय. तर इथे आपण थोडीशी कलरफुल डिझाईन पाहणार आहोत आज. इथे आपण येलो आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. तुम्हाला जही आवडेल ते तुम्ही वापरू शकता. ही खूप सोपी आणि सुंदर अशी डिझाईन आहे. सर्वांना जमेल अशीच डिझाईन आहे. इथे आपण सगळीकडे कॉन्ट्रास्टच कलर वापरलेला आहे. म्हणजे 2च कलर वापरलेले आहेत, पण ते कॉन्ट्रास्ट वेने वापरलेले आहेत. इथे आपण पानं काढून घेणार आहोत छोटी छोटी. जर तुम्हाला ही अशी पानं जमत नसतील तर तुम्ही डॉट्स पण बनवू शकता. इथे छोटे छोटे डॉट्स बनवायचे आणि बडच्या सहाय्याने त्याला आपण फुलासारखा, पाकळीसारखा आकार देऊन घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता आपली पहिली डिझाईन रेडी आहे. सुंदर अशी डिझाईन आहे. नेक्स्ट आपली डिझाईन आहे ती 3 ते 2 टिपक्यांमध्ये आपण बनवणार आहोत. अगदी ट्रॅडिशनल लेवलची डिझाईन आहे ही. छान डिझाईन आहे. थोडीशी मोठी जागा असेल ना तर खूप सुंदर दिसते ही डिझाईन. माझ्याकडे कमी जागा असल्यामुळे कमीत कमी शेप्स वापरलेले आहे यामध्ये. मोठे शेप्स बनवले ना ह्याच डिझाईनचे तर ही डिझाईन खूप छान दिसते. ज्यांच्याकडे मोठी जागा असेल त्यांनी थोडेसे मोठे शेप्स वापरा. खूप सुंदर वाटते ही डिझाईन. यामध्येही आपण वेगळे कॉन्ट्रास्ट कलर वापरलेले आहेत. आज आपण रेड आणि येल्लोचं कॉम्बिनेशन वापरलेलं नाही आहे जास्त. इथे आपण फूल बनवणार आहोत, जे आपण नेहमी बनवत असतो ते. हे जे माझ्याकडे टूल्स आहेत हे प्रोडक्ट मी टॅग करेल. ज्यांना पण हवं असेल त्यांनी ते तिथून परचेस करू शकता. इथे मध्ये आपण फूल बनवणार आहोत. हे टूल्स तुमच्याकडे असणंच काही एवढं जास्त इम्पॉर्टंट नाही आहे किंवा मॅन्डेटरी पण नाही आहे. ते माझ्याकडे आहेत म्हणून मी त्यांचा वापर करते. बट आपल्याकडे नसेल तरीही तुम्ही रांगोळ्या बनवू शकता. असं काही नाही आहे. मला 2-3 ताईंच्या कमेंट्स होत्या की तुम्ही जे वापरता ते टूल्स आम्हाला पण पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला असं इथे सांगितलं आहे. तर तुम्ही घेतलेच पाहिजे असं काही मला वाटत नाही आहे. आपल्याकडे जे नेहमीचे साहित्य असतं त्यातून पण आपण सेमच रांगोळ्या बनवू शकतो. इथे आपण बघा असे 4 डॉट्स काढून ही डिझाईन बनवून घेतोय. ही सिंपल डिझाईन आहे. अगदी सिंपलच डिझाईन्स आहेत. आता नेक्स्ट पुढच्या आजच्या डिझाईन्स तुम्हाला आवडल्या तर नक्की ट्राय करा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही छान कमेंट्स केलेले आहेत त्याबद्दल थँक्यू. असेच तुम्हाला छान व्हिडिओज रोज पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला रोजच नवीन आणि सोप्या रांगोळ्या पाहायला मिळतील. आजच्या रांगोळ्या तुम्हाला आवडल्या तर नक्की ह्यातल्या तुम्हाला ज्याही आवडतील त्या ट्राय करा. आज नवीन असाल चॅनलवरती तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करू शकता. तुम्हाला नवीन टाईपच्या डिझाईन्स पाहायला मिळतील. तर ही अगदी सिंपल अशी डिझाईन होती. इथे तुम्ही सगळीकडे
कॉन्ट्रास्ट कलर्स वापरू शकता, पण मी वापरलेले नाही आहेत. मी अगदी सिंपल वेनेच बनवलेली आहे ही डिझाईन. तर तुम्ही पाहू शकता आपली ही पण डिझाईन रेडी आहे. आपली नेक्स्ट डिझाईन आहे ती 5 ते 3 ठिपक्यांमध्ये आपण बनवणार आहोत. अगदी बेसिक आणि तुम्ही पाहिलेली पण असेल ही डिझाईन. तर त्याच टाईपमधली डिझाईन आहे, पण छान आहे ही डिझाईन पण. डेली यूजसाठी तुम्ही बनवू शकता. इथे बघा आपण ह्या फुलामध्ये अशा रेषा मारून घेणार आहोत आणि वरती असं, या आकाराला काय बोलतात मला काही माहीत नाही, पण असा आकार बनवा तुम्ही. ज्यांना परफेक्ट येत असेल त्यांनी असे शेप करण्याची काही गरज नसते. डिझाईन बनवताना ना मी खूप घाईमध्ये ही डिझाईन बनवलेली, त्यामुळे फार फास्ट मला आकार बनवावे लागले. तर तुम्ही पाहू शकता इथे मी सगळ्या ठिकाणी आकार व्यवस्थित करून घेतलेले आहेत, म्हणजे जिथे गरज नाही तिथे पण मला करायची गरज पडलेली आहे. तुम्हाला एकदम परफेक्ट ज्यांना जमत असतील तर त्यांना काही गरज नसते बनवायची, बट मला तर नाही जमत एवढे परफेक्ट, म्हणून मी परत त्यांना व्यवस्थित आकार देऊन घेत असते पोटाच्या मदतीने. तिथे आपण डॉट्स देऊन घेणार आहोत. नेहमीसारखी सिंपल अशी रांगोळी आहे ही. डेली यूजसाठी छान आहे. नक्की तुम्हाला आवडली तर ट्राय करा. इथे कॉम्बिनेशन तुम्ही थोडं वेगळं वापरू शकता किंवा कलर्स पण यूज करू शकता यामध्ये. पुढची जी डिझाईन आहे ती 2 ते 2 ठिपक्यांमध्ये आहे. ही पण बेसिक आणि डेली यूजचीच डिझाईन आहे. तर तुम्हाला आजच्या डिझाईन्स आवडल्या तर सगळ्यांनी नक्की प्रयत्न करा बनवायचा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजची कुठली डिझाईन आवडली ते. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन सोप्या आणि सुंदर डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.